ही वेळ होती सकाळची 8:30 वाजले होते आणि हा व्हिडिओ आहे बुधवारचा। 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला मिक्स येऊन राहिले कारण गुरुवारी दुसरा दिवस होता गुरुवार म्हणजे कालचा दिवस। तर गुरुवारी खूप घाई असते त्यामुळे म्हटलं आज बुधवार आहे तर सुट्टी असते। सुट्टी म्हणजे मला सुट्टी असते आणि यांना पण सुट्टी असते त्यामुळे हे जाते दुकानात आणि मी राहते घरी। तर मग सुट्टी असली की माझे कसं घरचे सगळे कामं आवरून मग देवपूजा छान आरामशीरच करते मी, म्हणजे पूर्ण देव स्वच्छ घासून पुसून सगळं ठेवते कारण गुरुवारी खूप घाई असते ना त्यामुळे। म्हणून मग म्हटलं चला आज देवघर छान पुन्हा स्वच्छ करून घेऊया। त्यातील आतले जे कपडे होते जे आपण पाटावर टाकतो ते पण कपडे छान धुवून घेतले आणि जुने धुवून टाकले आणि नवीन सगळे अंथरून घेतले म्हणजे टाकून घेतले पाटावर आणि छान देव स्वच्छ करून घेतले होते। कलश स्वच्छ करून घेतला होता, सगळे भांडे दिवे सगळं काही स्वच्छ करून घेतलं आणि आपल्याला जे मग गुरुवारी पूजेला लागणार होतं ते सगळं साहित्य पुसून घासून सगळं ठेवलं आणि देवपूजा करून घेतली। आणि हा व्हिडिओ आहे कालचा। तर काल काही सकाळी मला पूजा मांडायला वेळच मिळाला नाही, वेळ होता परंतु पूजेचं सामान काही नव्हतं आणलं त्यामुळे मग मी संध्याकाळीच पूजा मांडायचं ठरवलं होतं। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि ही वेळ आहे संध्याकाळची आणि आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। तर आजचा दिवस तुमचा खूप छान गेलाच असेल, सगळ्यांनी पूजा वगैरे मांडल्या असेल आणि सगळ्यांची पूजा वगैरे झाली असेल, स्वयंपाकही झाला असेल, परंतु माझा व्हायचाच आहे कारण मी आत्ता आली आहे दुकानातून आणि येताना सगळं साहित्य घेऊन आली आहे पूजेची। कारण काल काही कुणी गेलं नाही, आणलं पण नाही सामान, तर मग मी आज काही सकाळी पूजा मांडली नाही। तर आता पूजा मांडून घेणार आहे पहिले आणि त्यानंतर बनवणार स्वयंपाक। मग चला आता। आणि मी सकाळी छान पूजा करून गेले होते। तर असं नाही की सकाळीच पूजा मांडली पाहिजे तर किंवा संध्याकाळीच मांडली पाहिजे। मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पूजा मांडते। मी टाईमचं बंधन नेहमी पाळत नाही, म्हणजे दुपारीच मांडायची नाही पूजा किंवा 12 वाजता मांडायची नाही असं काही मी ठरवलंच नाही। मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच मी पूजा मांडते आणि केव्हाही पूजा मांडली तरी मनात हा भाव पाहिजे। आणि मी याचा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे महालक्ष्मी मातेचा, कारण मला जो अनुभव आलेला आहे तो ना इतका खूप छान अनुभव आहे तो आणि अगदीच कधीही न विसरणारा आहे। तर तो पण अनुभव मी शेअर करेल समोरच्या व्हिडिओमध्ये। तर असो, आणि आता छान पूजा मांडायला सुरुवात केली होती। पिवळं वस्त्र अंथरून घेतलं आणि एक स्टीलच्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवले। तांदळाचं अष्टकमल काढून घेतला आहे आणि त्यावर ठेवला कलश। कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा रुपया म्हणजे पैशाचा शिक्का टाकायचा एक, सुपारी फूल आणि त्यावर मग 5 प्रकारच्या फांद्या ठेवल्या आणि त्यावर मग नारळ ठेवला आणि या पद्धतीने छान देवीला सजवलं आहे। माझ्याकडे जेवढ्या माळा होत्या तेवढ्या पण नाही घातल्या, भरपूर आहे देवीची दागिने माझ्याकडे, पण म्हटलं आज याच घालावं कारण पूजा म्हणजे वेळ होऊन चालला होता आणि पूजा कसं व्हायला पाहिजे लवकर, त्यामुळे मग मी जेवढे माझ्या हाताशी लागले तेवढे दागिने घालून घेतले छान आणि 2 विड्याची पानं ठेवून त्यावर रुपया आणि सुपारी ठेवून गणपती म्हणून त्यांची स्थापना केली पहिले गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर मग लक्ष्मी मातेची पूजा केली आणि मग आपल्याकडे जे पुस्तक असते त्यावर समोरच्या पहिल्या पेजवर देवीचं यंत्र देऊन असतं तर त्याची पूजा करायची, छान फूल व्हायचं आणि नंतर मग पोथी वाचायची। या पद्धतीने छान पूजा मांडून घेतली होती। 5 प्रकारचे फळं ठेवले होते आणि हे जे छोट्याशा मडक्यामध्ये म्हणजे छोटं जे मडकं आहे त्यामध्ये ना तुम्हाला असे सोनेरी कलरचे फुलं दिसत असेल तर ते मी ॲमेझॉनवरून बोलवले आहे। चांदीचे आणि म्हणजे गोल्ड आणि सिल्वर कलरचे दोन्ही कलरचे फुलं आहेत ते, कारण मला मग धनलक्ष्मी कुंचन जे असते तर ते मी तांब्याच्या ग्लासमध्ये भरलं आहे बघा हे। तर 2-3 शुक्रवार झाले मी हे भरत आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये भरलं आहे, अगदी काहीही विकतचं न घेता फक्त हे फुलं बोलवले आहे मी आणि बाकी सगळं साहित्य घरचंच, फक्त गोमती चक्र आणि कवड्या वगैरे त्या आणल्या आहे विकत। आणि सगळी पूजा मांडून झाल्यानंतर मग पूजा केली, आरती केली आणि साखरेचाच नैवेद्य ठेवला कारण आता स्वयंपाक बनवायचा होता मला, तर मग तो नैवेद्य ठेवील। तर आता अलवंग्याची भाजी, वरण भात, पोळी आणि दह्याची कढी बनवायची होती, परंतु मग दह्याची चटणी बनवली, कढी नाही बनवली आणि या पद्धतीने स्वयंपाक आता सगळा बनवून घेणार आहे।
तर पहिले वांग्याची भाजी फोडणीला घालणार आहे. आणि तसा तर मला शिरा करायचा होता आज, परंतु ना म्हणजे स्वयंपाकाला वेळ होऊन जाईल म्हटलं, म्हणून मग श्रीखंडाचा डब्बाच बोलवून घेतला. एक काहीतरी गोड असावं. आपण एरवी असं गोड करून खातो, परंतु कसं आहे मग या दिवशी जर पूजा मांडली आणि जर आपण गोड काही नाही बनवलं घरात तर चांगलं वाटत नाही. म्हणून मग म्हटलं श्रीखंडाचा एक डब्बा घेऊन ये दीपकला. आणि त्यानंतर मग मी भाजी फोडणीला घातली. आणि भाजी फोडणीला घातल्यानंतर आता पोळ्या टाकायच्या होत्या मला, पुन्हा चटणी बनवायची होती. आणि पूजेलाच मला 7:30 पावणे 8 वाजून गेले होते. आणि सगळ्यांचा स्वयंपाक होता इकडे, हिमाचा आणि आमचा पण होता. आणि इतक्या जणांचा स्वयंपाक म्हटलं तर पुन्हा 9-9:30 वाजणारच होते, कारण सगळा स्वयंपाक बनवायला थोडा वेळ तरी लागतोच. आणि आता वांग्याची भाजी छान फोडणीला घातली होती आणि आता कणिक भिजवून ठेवली होती, तर ती मुरेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता बघा. साधं वरण, भात, वांग्याची भाजी आणि चटणी फोडणीला घातली होती. फक्त दही टाकायचं होतं त्यामध्ये. आणि आता पोळ्या टाकायच्या होत्या. आणि या पद्धतीने सगळा स्वयंपाक बनवून घेतला होता. आणि दिव्यामध्ये बघा फूल इतकं छान तयार झालं होतं, जसं काही जास्वंदाच्या फुलाच्या कशा 5 प्रकारच्या पाकळ्या असतात, सेम तसंच हे फूल दिसत होतं. आणि दुसऱ्या दिव्यात पण छान फूल तयार झालं होतं. तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला म्हणा किंवा काही म्हणा, या पद्धतीने छान फूल पण तयार झालं होतं. आणि स्वयंपाक सगळा झाला होता. तर आता देवीला नैवेद्य ठेवायचा होता, कारण फूल मला जसं तयार झालेलं दिसलं तसंच मी थोडं शूट केलं. आणि त्यानंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर मग मी माझा नैवेद्य ठेवला होता. तर वरण, भात, भाजी, पोळी, दह्याची चटणी, श्रीखंड हा सगळा नैवेद्य ठेवला होता. आणि बघा कशी झाली पूजा, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.